कोकणात भात शेती ही प्रामुख्याने केली जाते. तसेच नारळही कोकणात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे पारंपरिकरित्या कोकणामध्ये नेहमी जे सणासमारंभाला गोड पदार्थ बनवले जातात ते हे तांदूळ किंवा खोबरं वापरूनच बनवले जातात. तर नागपंचमीला प्रामुख्याने केली जाणारी ही खांडवी किंवा खांडोळी ही अगदी सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात कशी केली जाते ते आज आपण बघणार आहोत. तर इथे मी खांडोळीसाठी एक सुगंधित बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून एका चाळणीत निथळत ठेवावा. सर्व पाणी निथून गेलं की तांदूळ एखाद्या कॉटनच्या कपड्यावर पसरून घाला. तांदूळ हाताखाली कुटकन मोडतोय म्हणजेच तांदूळ पूर्णपणे सुकलेला आहे. आता हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी रवाळ लावून घ्या. तर हे बघा, हे आपले तांदूळ आहेत ना, ते अगदी पीठ न करता आपला रवा असतो ना तेवढे बारीक लावून घ्यायचे आहेत. आता एका भांड्यामध्ये 3 कप एवढे पाणी गरम करत ठेवा. पाण्याला एक उकळी आली की त्यानंतर त्यात 1 कप गूळ घाला. आता हे गूळ या पाण्यात छानपैकी विरघळवून घ्या. आता हे गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता गॅस बंद करा. या पाण्याचा वापर आपल्याला थोड्या वेळाने करायचा आहे. आता एका कढईत 2 चमचे एवढं तूप गरम करा. तूप छानपैकी वितळू द्या आणि त्यानंतर यात घाला 1 कप एवढा तांदळाचा रवा. आता हा रवा आपल्याला सतत हलवत राहून मंद आचेवर अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला ह्या रव्याला परतून जवळपास 5 मिनिटं होत आलेली आहेत. आता रव्याचा कलर सुद्धा थोडासा बदललेला आहे. आता आपल्याला यात अर्धा वाटी एवढं ओलं खोबरं घालायचं आहे. आता हे खोबरं सुद्धा आपल्याला या तांदळासोबत आणि या तुपासोबत मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. सोबतच मी इथे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता जे आपण गुळाचे पाणी बनवलेले आहे ते अगदी खळखळीत उकळतं पाणी या मिश्रणात ओतायचे आहे. आता या मिश्रणात आपल्याला किसलेलं आलं, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. जरी सुरुवातीला तुम्हाला हे पाणी जास्त वाटत असेल तरी अजिबात काळजी करू नका. हे नंतर आटून जातं आणि मिश्रण अगदी परफेक्ट बनतं. आता इथे मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. यात आपल्याला वड्या थापायच्या आहेत. आता हे मिश्रण थोडेसे ओलसर आहे त्यामुळे आपल्याला यावर झाकण ठेवून 1-2-3 मिनिटाची वाफ काढायची आहे. मध्येच एकदा झाकण काढून हे मिश्रण एकदा ढवळून घ्यायचं, कारण यात पाण्याचा अंश कमी असल्यामुळे हे खाली लागू शकतं. आता पुन्हा एकदा झाकण ठेवून 1-1.5 मिनिटाची वाफ काढायची आहे. मी इथे हळदीची पानं घातली आहेत त्यामुळे एक छान सुगंध येतो. ही पानं तुम्ही नाही घातली तरीही चालेल. 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण काढा आणि मिश्रण छानपैकी ढवळून घ्या. मिश्रण चमच्याभोवती गोल गोल फिरतंय म्हणजेच हे वड्या थापण्यासाठी तयार आहे. आता हे मिश्रण या ताटात काढून घ्या आणि चमच्याच्या साहाय्याने छानपैकी पसरून घ्या. मिश्रण कुठे जाड कुठे पातळ असं न पसरता अगदी एकसमान असं पसरून घ्या. मिश्रण फार गरम असल्या कारणाने हात न लावता चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साहाय्याने हे पसरून घ्या. आता सजावटीसाठी मी इथे वरून ओलं खोबरं पसरलंय. तुम्ही इथे ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता. आता हे खोबरं हाताच्या साहाय्याने थोडं प्रेस करून घ्या म्हणजेच ते वड्यांना अगदी चांगल्यापैकी चिकटून बसेल. आता आपल्याला लगेचच ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. मी इथे शंकरपाळी आकारात किंवा काजू कतलीच्या आकारात ह्या वड्या कापून घेतलेल्या आहेत. म्हणजे मस्त काजू कतली सारखी आपली वडी दिसेल. तुम्हाला हवं तर चौकोनी शेपमध्ये सुद्धा कापू शकता. आता या वड्या अगदी थंड होईपर्यंत आपल्याला हे ताट असंच ठेवून द्यायचं आहे. अगदी रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. मी इथे सुरीच्या साहाय्याने ह्या वड्या काढलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की वड्या किती अलगद उचललेल्या आहेत. नागपंचमीला नैवेद्य म्हणून कोकणामध्ये हा पदार्थ केला जातो. अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी दाणेदार अशी ही आपली वडी तयार झालेली आहे. नागपंचमीला तसेच गौरी गणपतीत किंवा श्रावणात सुद्धा या वड्या केल्या जातात. या वड्या अशा नुसत्याच खायला खूप छान लागतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, शिवाय तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपीला लाईक करा.